इकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा लक्ष केलंय। धनंजय मुंडेंच्या हातामध्ये पिस्तूल असलेला एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय। बीडमध्ये सर्व शस्त्र परवान्यांवरती चौकशी लावा आणि गरज नसलेले सर्व परवाने रद्द करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। धनंजय मुंडेंच्या नावावर कुठलंही लायसन्स नाही, त्यांच्या आईच्या नावावर आहे, पण धनंजय मुंडेंकडे नाहीये। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। तर आमची तीच मागणी आहे। आत्ताच्या घटकेला एकतर तातडीने सगळे परवाने जे आहेत त्याची चौकशी व्हावी बीडमध्ये खास, कारण 1222 आहेत आणि या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंवर एक मोठा खरंच गुन्हा आमदार असताना अशी पिस्तूल उडवणं हा चुकीचा आहे आणि याच्यावर गुन्हा हा नोंदवला गेला पाहिजेच। तर केस तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तीनही गुन्हे आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेले आहेत। दरम्यान आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झाले। त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली। त्यानंतर केजच्या शासकीय विश्रामगृहामध्ये अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांची 5 तास बैठक घेतली। या आढावा बैठकीनंतर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडकडे रवाना झाले। देशमुख हत्या प्रकरणामध्ये 3 आरोपी अद्यापही फरार असून त्यांना पोलिसांच्या विशेष पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे। तर शिंदेंचे शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते।